अहो कंटाळून झोपला तो खोलीत. पण आज असा कसा काय अचानक न खाता पिता झोपला? अहो कदम लहान पोरांचं काय सांगता येते का, घेतलं चुकून त्याने. अहो असं कसं दाजी? अहो आमचे भांजे एवढ्या सहजासहजी डिस्चार्ज होत नाही. पण आज असं अचानक? मला तर त्याने आज घाबरवलंच होतं. आता छोटेसारखं सापडल्यावर माझा जीव भांड्यात पडला बाई. नाही, मला तर काय वाटते माहिती का, अमोल कंटाळला असेल खेळून, त्यामुळं दमून झोपला असेल. आणि आज आजारी असताना शाळेत पण गेला होता ना, त्यामुळे झोपला लवकर. हो भाऊजी, पण अहो मी त्याच्यासाठी आज खीर केली होती आणि मला माझ्या हाताने त्याला खाऊ घालायची. ताई ठीक आहे, अहो पण आता तू गाढ झोपलाय. अगं आपण ना असं उपाशी झोपून कसं चालेल सांग बरं. आणि त्याला गोळ्या पण खायच्यात ना, चल आपण त्याला उठवून येऊ. वहिनी वहिनी वहिनी, अहो त्याला झोपू द्या. त्याला रात्री भूक लागली तर उठेल तो. आम्ही त्याला खायला घालतो ना काहीतरी. आत्ता झोपू द्या त्याला. हा अहो भाऊजी असं नका ना करू. हे बघा, आजारी असताना उपाशी झोपणं मला तर योग्य नाही वाटत. मी एक काम करते, मी खीर घेऊन येते. हा ताई, अहो अर्जुन अरे तो नाही उठणार ना आता. आपण ताई ताई चल ना, आपण त्याला खायला घालून येऊ. थांबा ना. अहो तो झोपलाय, त्याला झोपू द्या खरंच. अगं आपण ना अशाने अशक्तपणा वाढेल त्याचा. रुपाली, अगर रात्री त्याला भूक लागली तर आपण अर्जुन आहेत ना. तू सर शांत हो. अहो लहान आहे तो, त्याला जर भूक लागली ना तर कळणार पण नाही रात्रीचं. ताई थांबा जरा. अहो मी आल्यानंतर त्याला फळं खायला घातली होती, त्यांनी सलाड पण खाल्लंय. त्यामुळे आता झोपलाय ना तो, तर झोपू दे त्याला. आपण अहो, अगं ताई खरंच सांगते मी, असं न सांगता कधी झोपत नाही तो. आणि भूक लागली असती तर खाल्लंच असतं ना त्यांनी. झोपलाय तर झोपू द्या. अगं तुम्हाला काही काळजी का नाही त्याची? मला सांग, त्यांनी गोळ्या खाल्ल्यात का? माहितीये तुला? नसलच माहिती होतं मला. थांब, मी आले त्याला उठू. ताई थांबा. थांबा म्हणतेय ना मी. तो झोपलाय तर त्याला झोपू द्या. रुपाली, स्वतःला सावरतो. शांत हो. हिला जर अमोलविषयी काहीच काळजी नाही तर कशाला स्वतःला त्याची आई म्हणवती? आजारी मुलाला कोण उपाशी झोपवतं का? काय हो रुपाली ते, काय झालं? अगं मोना, ह्या आपणाला अमोलचे काही चांगल्याचं कळतं का नाही ग? अक्षरशः उपाशी झोपवले तिने. हो ना, आणि परत सगळ्यांसमोर तुमचा अपमान सुद्धा केला त्यांनी. अगं मला माझ्या अपमानाचं नाही पडलं, मला अमोलची काळजी आहे ग. विचारपूर्वक काही न खाता झोपले. तुम्हाला सांगते रुपाली ते, छोटे सरकार असे उपाशी कधीच नाही झोपलेले बघा. ह्या अपरणामुळेच आजारी पडलाय. पण तिला जर लहान लेकराची काळजी घ्यायला जमत नसेल ना, तर तिने सरळ मला सांगावं. मी घेईन अमोलची काळजी. तुम्ही? हो मग, अमोलची काळजी घ्यायला मी सक्षम आहे. मी त्याच्यासाठी काही करायचं म्हणलं ना तर आपणाला ते आवडतच नाही. म्हणूनच ती अशी वागते माझ्याशी. पण रुपाली ते सगळं खरं आहे, पण यावर उपाय काय? मी आपण अशी कितीही चांगलं वागायचं ठरवलं ना, तरी ती जर माझ्याशी असंच वागणार असेल ना, तर मी माझ्या पद्धतीने बघते काय करायचं ते. म्हणजे आता तुम्ही काय करणार? मोना, आता उद्या बघच तुम्ही काय करते. अमोलला अपर्णाच्या हातचा एक घास सुद्धा खाऊ देणार नाही. अर्जुन बघ ना, अजून झोपलाय रे तो. व्यायामाला पण उठला नाही आज. मला पण सकाळी नवलच वाटलं जरा. कंटाळा असेल का? नाही नको, आता उठव. खूप झाली अरे झोप.
उठव आता, नको एवढा आराम ना. उठव उठव. अगं हो उठ, तू असं लहान मुलासारखं काय करतेस? माझी काळजी तुला लहान मुलासारखी वाटत असेल ना, तर मग ठीक आहे, मी आहे लहान. तू उठव ना त्याला. ए बाळोबा. अरे अम्मो, उठा उठा उठा. अरे बापरे, आहा. पाणी देऊ का तुला? थांब थांब. थांबा. दे. सावकाश. अमोल, काल रात्री काय झालं तू तुला? असं अचानक येऊन का झोपलास तू? मा अगं काल रात्री मला खूप थकवा आला होता म्हणून मी इथे येऊन गोळी खाऊन झोपी गेलो. अरे अमोल बाळा, असं कसं रे? आम्हाला सांगायचं तरी, आम्ही सगळेजण किती घाबरलो होतो माहिती का तुला? आणि मला सांग, तुला चक्कर वगैरे आली होती का? नाही मा, तू काही काळजी करू नकोस. अरे अशी कशी नको काळजी करू? आता जीव आहेस तू, तुला काही झालं तर माझं काय होईल मलाच माहित नाही. पण अमोल, त्यानंतर असं न खाता झोपायचं नाही कधी. हे बघ अमोल बाळा, तुला झोप आली ना तर आम्हाला बिंदास सांगायचं आणि झोपायचं. पण असं उपाशी पोटी अजिबात झोपायचं नाही. तुला माहिती, घरातले सगळेजण खूप घाबरले होते काल, है का नाही? तुला माहिती, आम्ही सगळेजण तुला दवाखान्यात घेऊन जाणार होतो. तू का? सॉरी मा, सॉरी बाबा. छान झोप झाली ना, आता मस्त फ्रेश व्हा. आणि तुम्हाला माहितीये मी काय केलंय आज? उपमा बनवलाय, उपमा. बाबा